इस न्यूज के प्रायोजक है RSM यूनिटी डेवलपर्स। सिर्फ 21,000 में बुक करें 1 BHK फ्लॅट, मजरेवाडी, सोलापूर। सोलापूर शहरात खळबळ उडवून देणाऱ्या तृतीयपंथीयाच्या निर्गुण हत्येचा अवघ्या 6 तासात पर्दाफाश करत सोलापूर गुन्हे शाखेने थरारक कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे असलेल्या मुरगीनाला परिसरात तृतीयपंथीय अय्यूब हुसेन सय्यद याच्या सोन्याच्या लालसेपोटी अमानुष खून करण्यात आला होता। या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून मैताकडे सोन्याची दागिने व रोख रक्कम असल्याची माहिती आरोपींना आधीपासूनच होती। भेटीचा बहाणा करून घरात प्रवेश करत तिघांनी मिळून अय्यूब सय्यद यांचा निर्दयपणे खून केला होता। खून केल्यानंतर आरोपींनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले होते। गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लातूरच्या दिशेने फरार झाल्याचा माग काढला। लातूरमध्ये सापळा रचत 3ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। निर्दयपणे जीव घेणाऱ्या कायद्याच्या चौकटीत कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी तपास सुरू असून आरोपींना 31 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखेचे अरविंद माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काडे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड, शमाकांत जाधव व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड, बापू साठे, अंकुश भोसले, संदीप जावळे, जावेद जमादार, अनिल जाधव, विनोद राजपूत, महेश शिंदे, वाजिद पटेल, योगेश बर्डे, शैलेश बुगड, काशीनाथ वाघे, राजकुमार वाघमारे आदींनी पार पाडली। 27/12/2025 दुपारी 1:30 वाजताच्या मध्ये या मधल्या काळात अय्यूब हुसेन सय्यद हे तृतीयपंथी होते। त्यांच्या सोलापूर शहरामध्ये राहत्या घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगीनाला त्या ठिकाणी अज्ञात इसमांनी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं। त्यानुसार सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक 1054/2025 भारतीय न्याय संहिता 103(1) प्रमाणे 27/12 गुन्हे दाखल केलं होतं आणि त्याचा तपास DCP श्री कबाडे, DCP क्राइम डॉक्टर पाटील, ACP श्री पवार, ACP क्राइम श्री माने, ठाणेदार श्री बंडगर, PI क्राइम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करत होतो। त्यात क्राइम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि CCTVचे फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन इसमांनी मिळून हे खून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा खात्रीशीर माहिती मिळालं। त्यातून आमच्या टीम काम करून क्राइम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वय 21 राहणार इंदिरानगर लातूर आणि आफ्ताब इसाक शेख वय 24 राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर आणि तिसरी वैभव गुरुनाथ पानगुले राहणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या 3 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। यात हे जे आरोपी क्रमांक 2 आफ्ताब इसाक शेख जे आहे हे मायत अय्यूब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीचं होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होतं। त्यांनी मायतांच्याकडे भरपूर प्रमाणात सोन्याचे दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होतं। त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून मयत अय्यूब सय्यद यांना भेटण्याचा बहाणा करून मायताकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याचा
कटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूरमधून एक युनिकॉर्न मोटरसायकलला इथं सोलापूरला आलं आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद त्यांच्या राहते घरी खून करून आयुब यांच्याकडे घरातील सोन्यासारखं दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे, रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत. यात परत जाताना मृतकांच्याच एक यामाहा टू व्हीलर आहे, तेही यांनी चोरून लातूरला गेलं. अशा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी 6 तासात उघडकीस आणलेले आहेत. गुन्ह्याचा तपास PI सदर बाजार क्राईम श्री ढवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेलं आहेत. 31/12 पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे. हे कामगिरीबद्दल मी DCP